मुसळधार पावसामुळे भाज्यांचे दर हे वाढलेले आहेत। भाज्या खराब होत असल्याने दरांमध्ये वाढ। चवळी, हिरव्या वाटाण्यासह कडधान्य महागली तर टोमॅटोच्या दराने 100 गाठली। मुसळधार पावसामुळे नागपूरच्या तोतलाढोह प्रकल्पाचे 14 दरवाजे उघडले तर निम्न वेण्णा धरणाचे 21 दरवाजे आणि नांद धरणाचे 7 दरवाजे उघडले असून धरणातून 1867 क्युसेकने विसर्ग। भंडारा शहरात 77 मिलीमीटर पावसाची नोंद। अनेक घरांमध्ये शिरलं पावसाचं पाणी। आठवडाभरात पुन्हा एकदा पूर परिस्थिती। भंडाऱ्याच्या खातरोडवरील पूरबाधितांचं भर पावसात आंदोलन। प्रत्येक वेळी येणाऱ्या मुसळधार पावसानंतर परिसरातील नागरिकांच्या घरात पाणी शिरत असल्याने नागरिक संतप्त। भंडारा जिल्ह्यात मुसळधार पाऊस 30 पेक्षा अधिक गावांचा संपर्क तुटला। रस्त्यावरून पाणी वाहत असल्यामुळे वाहतुकीसाठी मार्ग बंद। भंडाऱ्यात मुसळधार पाऊस। गोसीखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ। गोसीखुर्द धरणातून 3,02,702 क्युसेकने विसर्ग। कोल्हापूरमधल्या पूरपरिस्थितीची खासदार शाहू महाराजांकडून पाहणी। आमदार सतेज पाटलांची उपस्थिती। आजरा चंदगड कोवाड इथल्या नागरिकांशी संवाद। कोल्हापूर जिल्ह्याच्या दक्षिण भागात दमदार पाऊस। ताम्रपर्णी घटप्रभा नदीचं पाणी पात्राबाहेर। भाजप नेते शिवाजीराव पाटलांकडून पाहणी। कोल्हापूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पूरस्थिती। ऊसाच्या पिकात पुराचं पाणी तर कोवाड बाजारपेठेत पाणी शिरल्यानं दुकानांचं नुकसान। वर्ध्यात वाघाडी नदीच्या पुरात अडकलेल्या तिघांची पोलिसांकडून सुटका। समुद्रपूर तालुक्यातली घटना। वर्ध्यात ओला दुष्काळ घोषित करून शेतकऱ्यांचं कर्ज माफ करा। किसान अधिकार अभियान संघटनेची मागणी। सेलू तालुक्यातल्या आमगावमध्ये निदर्शनं। वाशिमचं सोनल धरण ओव्हरफ्लो। झाडझुडपं वाढल्यानं धरणाच्या भिंतीला तडे जाण्याची चिंता। तात्काळ झाडांची कापणी करण्याची मागणी। हिंगोली जिल्ह्यात सततच्या पावसामुळे पारोळा तलाव ओव्हरफ्लो। तलावाच्या खाली असलेल्या धबधब्यात अनेक तरुणांनी घेतला पोहण्याचा आनंद। पावसामुळे शेकडो हेक्टरवरच्या सिंचनाचा प्रश्न हा निकाली। मुसळधार पावसामुळे भंडारा रामटेक महामार्ग बंद। टवेपार गावाजवळ रस्त्यावरून 1.5 फूट पाणी वाहत असल्यानं 30 पेक्षा अधिक राज्यमार्ग बंद असल्याची माहिती। वर्ध्याच्या कारंजा तालुक्यातल्या खैरी धरणामध्ये तरुण वाहून गेला। 2 दिवसांनंतरही तरुणाचा शोध सुरूच। चंद्रपूरच्या झरपट नदीच्या पाण्यात कार वाहून गेल्याची घटना। कमी उंचीच्या पुलावरून पाण्यातून कार घालणं हे वाहन चालकाला महागात पडलं। दोघांचा जीव वाचला। नागपूरच्या भिवापूर तालुक्यातल्या चिखलापार पुलावरून ट्रक वाहून गेला। उमरेड सिरसी हिंगणघाट मार्गावरची घटना। ट्रकमध्ये दोघे असल्याची माहिती। सोलापूरच्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा पेन्शन आक्रोश मोर्चा। सुट्टीच्या दिवशी राज्य कर्मचारी रस्त्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते सोलापूर जिल्हा परिषदेपर्यंत मोर्चाचं आयोजन। नाशिक शहर बस सेवा वाहक कर्मचारी संपाचा 3रा दिवस। पगारवाढ देण्याच्या मागणीसाठी कर्मचाऱ्यांचा संप। अचानक संपावर गेल्यानं 10 कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल। नाशिकच्या येवल्यातील तळवाडे देवळाणे रस्त्याची दुरावस्था। 25 वर्षांपासून संबंधित विभागाचं दुर्लक्ष। लाडकी बहीण योजनेचा लाभ नको पण रस्ता करून द्या, महिलांची मागणी। यवतमाळमध्ये 1,93,000 बनावट खाद्यतेल जप्त। 3 जणांवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई। नाशिकच्या मनमाडमध्ये 2 तरुणांचे मृतदेह आढळून आल्यानं खळबळ। लोहमार्ग पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू। सांगली शिक्षण सेवक सहकारी सोसायटीच्या वार्षिक सभेत शिक्षकांचा राडा। शिक्षकांनी एकमेकांची कॉलर धरून केली धक्काबुक्की। जालना पोलिसांकडून चोरीच्या 13 मोटरसायकल जप्त। एका आरोपीला अटक। चंद्रपूरमध्ये एका कारमधून गावठी बनावटीची पिस्तूल आणि कारतूस जप्त। जिल्ह्यातल्या वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर पोलिसांची कारवाई। नाशिकच्या इगतपुरीमध्ये पर्यटनासाठी आलेल्या 2 गाड्यांचा अपघात। समोरून येणाऱ्या गाडीला वाचवण्याच्या प्रयत्नात अपघात झाल्याची माहिती। 4 जखमींवर ग्रामीण रुग्णालयात उपचार। नाशिक रोड परिसरात 4 चाकीची ट्रॅक्टरला धडक। कारमधले दोघे किरकोळ जखमी। ट्रॅक्टर चालकानं अचानक ब्रेक दाबल्यामुळे अपघात झाल्याची माहिती। अहमदनगरच्या राहता शहरात बिबट्या आणि कुत्र्याच्या झटापटीचा थरार सीसीटीव्ही कॅमेरामध्ये टिपण्यात आला। वैजापूरकर वस्तीवरची घटना। कोल्हापूरच्या राधानगरी अभयारण्यातील हत्तीमहल परिसरात गव्यांचा कळप। 6 ते 7 गव्यांचा मुक्त संचार। विजयकुमार आरडेंनी मोबाईलमध्ये चित्रित केला गव्यांचा कळप।
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.